पंच दोन्ही संघाला काही टिप्स देताना, काही गोष्टी सांगताना, काही निर्णय हे पंचांचे अंतिम असतात. तुम्ही कुठल्या पद्धतीचा वाद घालू नये. आम्ही जे डिसिजन देणार ते योग्यच असेल. लगेच सामन्याला सुरुवात करत आहेत आणि फायनलचा अंतिम सामना आता श्रीराम कबड्डी चषक 2025 पर्व दुसऱ्याचा हा अंतिम सामना. बघूया या बक्षिसाचं मानकरी कोण ठरतंय. यश निंबाळकर राष्ट्रीय प्लेयर, प्रेम मंडळ युवा सिरीजचा गाजलेला प्लेयर आपल्या समोर. दोन्ही प्लेयर बघूया आपल्या संघांसाठी विजय मिळवण्यासाठी काय करतायत. बघूया पहिली रेड कोण घेते. नाणेफेक करून इच्छाशक्तीने ही रेड घेतलेली आहे चढाई. आणि यश निंबाळकर राष्ट्रीय प्लेयर, नॅशनल प्लेयर आणि पब्लिकचा जोश सांगतोय क्या बात आहे. किक करून एक गुण आपल्या पारड्यामध्ये टाकत असताना यश निंबाळकरने महत्वाच्या बचावपट्ट्याला कोर्टच्या बाहेर पाठवलं. आरिफला कोर्टच्या बाहेर पाठवणं म्हणजे ही चांगली उपलब्धी आहे. परंतु अजयने खूप चांगला फॉर्म दाखवलाय. या हंगामामध्ये खेळत असताना अजयची चपळाई चढाईमध्ये असणं. समालोचन कसं करावं हे भरत मोरेंकडून शिकावं. कुठल्या प्लेयरला काय करताना बघावं, तो काय करतो, त्याचा खेळ कसा आहे, तो काय करतो, कुठल्या वेळेला काय करतो, काय सांगू शकतो, हे भरत मोरेंचं योग्य निरीक्षण असतं. हे आपल्याला समालोचनावरून कळलं असेल. कुठल्या प्लेयरने कुठल्या वेळेला काय केलं होतं, कुठल्या मॅच मध्ये किती पॉईंट आणले होते हे सुद्धा त्यांना लक्षात आहेत. क्या बात आहे भरत मोरे. आपल्याला एकदा सलाम पुन्हा. थँक्यू सो मच जेडी. माझ्यासोबत परत माझ्यावरती काही हरकत नाही. चढाईसाठी आता साहिल कदम. दोन गुण इच्छाशक्तीच्या खात्यामध्ये हार्दिक मेहर चढाईसाठी आला आणि हार्दिकने आपल्या हाताचा योग्य तो वापर केला. उजव्या कोपऱ्यावरून डाव्या कोपऱ्याकडे येत असतानाच्या प्रवासामध्ये डबल हँडटच या सांगितलं. डबल हँडटच तो 2 अटॅम्प्ट नाही केले, कॉन्स्टंट ते हात पुढे घेऊन गेला आणि त्यामुळे तो हँडटच 2 वेळा होईल याची त्यांनी काळजी घेतली होती. सिंगल पॉईंट मोरिया क्लब अर्नाळ्याच्या खात्यामध्ये, म्हणजे गुणांची सुरुवात झाली, खातं ओपन झालं. यश निंबाळकर चढाईसाठी आलं. याला थांबवलं तर बऱ्याच गोष्टी थांबू शकतात असं नाहीये. कारण एक त्याच लेवलचा रेडर इच्छाशक्ती संघामध्ये साहिल अजूनही आहे. तो अजून रेडवर आलेला नाहीये. बोनस पॉइंट. डी फोकस. येस, फोकस करा आणि या डी फोकसच्या तुम्हाला नोटिफिकेशन झालं असेल. कबड्डीच्या स्पर्धा होणार जर तुम्हाला घर बसल्या तुम्हाला डायरेक्ट त्याचं नोटिफिकेशन येणं गरजेचं असेल तर डी फोकसला सबस्क्राईब करायला विसरू नका. दिनेश घाडीगावकर सर यांचं हे चॅनल आणि मागील 2 वर्ष 2 हंगाम श्रीराम चषकाला ते जोडले गेले. त्याबद्दल आपलं सुद्धा विशेष आभार या श्रीराम चषकाच्या वतीनं. आमचे पालघर जिल्हा पंचप्रमुख अच्युत सातवी सर, एक शांत संयमी असा चेहरा पालघर जिल्ह्याला मिळाला हे सुद्धा पालघर जिल्ह्याचं भाग्य आहे. त्यांचं सुद्धा मनोरंजक आभार. आणि आज या स्पर्धेला लागलेले आपले संपूर्ण पंच त्याच्यामध्ये निखिल गरज सर असतील, गायकवाड सर असतील, प्रदीप अधिकारी सर असतील, प्रतीक थांबे सर असतील आणि गायकर सर असतील, या सर्वांचा सुद्धा मनापासून आभार श्रीराम चषकाच्या वतीनं. त्यांच्यामुळे स्पर्धा पार पडल्या जातात. स्पर्धा पार पडल्या जातात असे पंच यांची कामगिरी खूपच चांगली. आणि ज्या टीमचा बोलबाला आहे संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये, ज्यांच्या डिफेन्सची चर्चा सध्या सगळ्या ठिकाणी, अशी इच्छाशक्ती टीम हावी होताना मोरिया क्लब वरती आपल्याला दिसतंय. डिफेन्स आणि ऑफेन्स दोन्ही गोष्टींवरती चांगला ताबा या टीमचा आहे. भरपूर अशा स्किल तुम्ही अंगीकृत केल्यानंतर त्याला वापरण्यासाठी योग्य तो प्लॅटफॉर्म ज्या वेळेला येतो आणि त्यावेळेला त्या स्किल्स तुम्ही दुनियेसमोर सादर करता त्यावेळेला तुमचं कौशल्य कोणत्या लेवलचं आहे हे दुनियेला दिसत असतं. आणि ते कौशल्य दाखवत असताना तुमचं शाईन होणं घेतलं त्या वेळेला ही कबड्डी क्षेत्रामध्ये मिळवलेली तुम्ही सर्वात मोठी परत रेडरने वर्सटाईल असावं. एकच गोष्ट जर घेऊन चालला तर त्याच्यावरती स्ट्रॅटेजी लगेच लागते. जर एखादी गोष्ट नाही चालली तर त्या ठिकाणी दुसरी कुठली वापरावी हे सुद्धा आपल्याकडे असायला हवं. जर ते नसेल तर मायनस पॉईंट भरपूर होण्याचे चान्सेस. याच गोष्टीला मी कनेक्ट करेन. त्याचं कारण मी सांगतो. तुमच्या खिशामध्ये असलेला मोबाईलचा अँड्रॉइड फोनला अपडेट्स आल्यानंतर तुम्ही अपडेट नाही केलं मोबाईल स्लो मग तो स्लो होतो. म्हटल्यानंतर तुम्हाला अपडेट करावा लागतो. तसंच तुम्ही या खेळामध्ये स्वतःच्या खेळात अपडेट नाही केलं
नवीन कौशल्य अंगीकृत नाही केले, नवीन टॅकल इनिशियल कसे करायचे माहीत नाही केलं किंवा ते त्या पद्धतीने तुम्ही अपग्रेड नाही झालात, अपडेट दॅन अपग्रेड नाही झालं तर तुमचा निभाव इथे लागणं कठीण आहे. या कबड्डीच्या खेळामध्ये तुम्हाला खूप कमी चान्स मिळतात, जिथून तुम्हाला बूम करायचं असतं. मग तुम्ही तालुका लेवलला खेळा, जिल्हा पातळीवरती खेळा, राज्य पातळीवरती खेळा किंवा राष्ट्रीय पातळीवरती, त्याच्यासाठी खूप कमी चान्स आहेत. त्यामुळे तुम्हाला मौके पे चौका, अपडेट पे अपग्रेड होणं बहुत ही जरुरी आहे. आता सोशल मीडिया खूप फॉर्म आहे, त्याच्यामुळे आपल्या झालेल्या चुका आपण बघू शकतो, पण त्याच चुकांवरती स्ट्रॅटेजी पण लागली जाते. त्याच्यामुळे अपडेट राहणं, जसं तू म्हणतो त्याच्यावरती अपडेट राहणं गरजेचं आहे. प्रत्येक ग्रेडमध्ये व्हरायटी जर असेल तरच आपण करू शकतो. साहिलने करून दाखवलेला बॅक किक, स्कॉर्पियन किक आणि माफी मागितली आहे, याला म्हणतात स्पोर्ट्समन पिरियड. एकदा साहिलसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. क्या बात आहे, क्या बात आहे. साहिल कदम शांत चेहरा, स्कॉर्पियन किक आणि ती अशी किक लगावत असताना एका गुणाची कमाई सुद्धा केली. स्वरूप एक्सपिरियन्स प्लेअर आहे, मोरिया क्लब अर्नाळाचा बदलावून सांगतोय हात. दोन्ही थाय होल्ड, याच थाय होल्डचा जो पराक्रम होता तो योगीने गेल्या वेळेला जिल्हा निवड चाचणीमध्ये वसई तालुक्याच्या संघातनं खेळताना राहुल सवरला थांबवण्यासाठी असे थाय होल्ड केले होते आणि त्याचा परिणाम असा झाला होता की दोन्ही वसईच्या टीम जिल्हा निवड चाचणीला फायनल खेळल्या होत्या. प्रथमच असं झालं. आणि जेडी मागील म्हणजे या हंगामाचा जर विचार करायचा झाला तर योगी राठोड जो आहे तो डाव्या मध्यरक्षकांपैकी एक सर्वोत्तम मध्यरक्षक आहे. एक्झॅक्टली. त्याच्या जोडीला रेडही तितक्याच चुरशीने आणि तेवढ्याच ताकदीने मारतो. जर कोण रेडर जर चालत नसेल तर त्या टायमाला रेड मारून पॉइंट आणून देण्याचं काम योगी दरवेळेला करत असतो. आपण बऱ्याच स्पर्धांमध्ये बघितलेलं आहे. 7 आणि 1 हा फासला काय याचं कारण आहे. याचं कारण व्हेरी फर्स्ट ट्रेड वरती आरिफला कोर्टच्या बाहेर पाठवणं, डिफेन्सला वीक करणं. दुसरी गोष्ट हार्दिक मेहरचं न चालणं, त्याच्या साथीनं अजय जो सपोर्टिव्ह रेडर आहे त्याचं न चालणं ही हे चिंतेचं कारण राहिलंय. आणि आता सुपर टॅकल ऑन असताना सेव्हिओ रनिंग हँड सेव्हिओवरती केलाय आणि गुणाची कमाई इच्छाशक्तीच्या खेळू ज्या पद्धतीने साहिलने त्याला पुढे आणून स्वतःच्या पाण्यामध्ये म्हणजे स्वतःच्या रेंजमध्ये आणून मग पाहण्याचा प्रयत्न केला. हा रेडरचा एक वेगळं कौशल्य असतं की आपण जिथून हँड टच करू शकतो, खेळून त्या डिफेंडरला तेवढ्या लेवलपर्यंत आणणं खूप मोठी कामगिरी असते. आणि आत्महत्या म्हणतात, सुसाईड. साबिर सारख्या तरबेज कॉर्नरवरती अशा पद्धतीचा बोनस अटेम्प्ट करणं, तिथं मात्र अपयश हाती आलं. 1+2 टोटल 3 पॉईंट्स. कदाचित मोरिया संघाचं असंही झालं असेल की पहिल्याच रेडला जो आपला मेन डिफेंडर जो आहे तो आऊट झाला, त्याच्यामुळे मेंटली ते लोक थोडेसे डिप्रेस होऊ शकतात. आणि मेंटली हावी जर समोरचा रेडर किंवा जर संघ होत असेल तर पॉईंटची बढत किंवा आतमध्ये असलेले खेळाडू लावून करतात. आरिफ तिथून गेल्या कारणानं यश निंबाळकर आणि साहिल कदमला तिथं डाव्या कोपऱ्यावरती चढाई करण्यासाठी मुभा मिळाला, कारण मेन डिफेंडर बाहेर गेला. आता ते होत असताना ऑल आउट ऑल इन नंतर तुम्हाला ते सगळं विचारायचं. आता त्या 11-0-1 ची कहाणी बदलायची आहे आणि ती बदलण्यासाठी कोणत्या स्ट्रॅटेजीचा वापर केला जातोय मोरिया क्लब अर्नाळाकडून हे पाहणं तर रोचक करणार आहे. असं नाही की मोरिया क्लब अर्नाळा या मॅच मध्ये परत येऊ शकत नाहीये. या मॅच मध्ये परत येण्याची धमक या संघामध्ये आहे. हार्दिक चाललं, अजयची साथ मिळलं आणि डिफेन्स कमाल ओढ ही मोरिया क्लब अर्नाळासाठी एक जमेची बाजू ठरू शकते. बोनस पॉईंट मिळालाय, इच्छाशक्ती नाला सुपाराला. 11ची बढत ही लीड खूप मोठी नाहीये, करू शकतो कमबॅक, पण व्यवस्थितरित्या जर विचार केला तरच हे शक्य आहे. आणि हार्दिक ज्याच्या खांद्यावरती संपूर्ण मोरिया क्लबची धुरा आहे, नेहमी झटत असणारा, नेहमी पुढाकार घेऊन संपूर्ण संघाला वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी काहीतरी चुकतंय किंवा एकट्याच्या खांद्यावरती संपूर्ण भार आहे असं समजून आपणच पॉईंट मारतोय किंवा त्यासाठी आपल्याला त्याग करावा लागेल असं समजून डिफेंडमध्ये घुसणं, थोडा वेळ थांबणं गरजेचं आहे, थोडा वेळ गेम होल्ड करणं गरजेचं आहे. अजून गेम संपलेला नाहीये, हाफ बाकी आहे अजून. आता गेमला सुरुवात झालेली आहे. आता जर पॉईंटची बढत त्यांनी घेतली तर पुन्हा इच्छाशक्तीसारख्या संघांकडून लीड पुन्हा कव्हर करणं शक्य होणार नाही. आरिफला इथं टार्गेट केलं, पुन्हा एकदा इथं रेड पॉईंट मिळवलाय साईड कदमला. अजय सपोर्टिंग रोलमध्ये, त्याला त्या सपोर्टिंग रोलमधून त्या गुणांची कमाई करणं गरजेची असणार आहे आणि ती गुणाची कमाई केली जाईल का
श्रीराम चषकाचा मानकरी होण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्न करतात, परंतु प्रेम मंडल भिंत भिंत पालघरची भिंत आणि त्याने मात्र यावेळेला अजयला डॅश करत असताना कोर्टच्या बाहेर पाठवले. एखादी लाईन जर का 1 फुटाची असेल तर त्या लाईनपेक्षा मोठं होण्यासाठी तुम्ही त्या लाईनला पुसायला जाणार, स्वतःची लाईन वाढवा, खाली एक मोठी लाईन मारा जेणेकरून लाईन कमी ऑटोमॅटिक ती लाईन कमी वाटेल. मग इथं एक युक्ती वापरणे गरजेची आहे, त्याची सुद्धा चर्चा करणार होता. 16 एक मोठा फसला बनत चाललाय. मी मगाशी सांगितलं, जर आता जर तुम्ही जर फासला वाढून दिला तर नंतर शेवटच्या क्षणाला तो फासला कमी करणं फार अवघड असेल. म्हणून सुरुवातीच्या क्षणाला हा फासला वाढून देऊ नका. आणि 1-17 1 गुणांची फक्त बढत नाही म्हणता येणार, 1 गुण फक्त कमावून मोरया क्लब तसंच कॅरी होऊन चाललेला आहे. त्याच्यावरती स्ट्रॅटेजी बनवायला पाहिजे. परंतु पुन्हा एकदा यश निंबाळकरने 1 गुण टच करून स्वतःच्या संघाला मिळवून दिलाय. दुसरा लोड ऑल आउट का खतरा वापस मोरया क्लब अर्नाळा की सरपली. तृषांतला हिरो बनण्याची संधी आहे. इथून तृषांतने जर का एखादी मल्टी पॉईंट रेड किंवा हा ऑल आउट वाचवला तर मोरया क्लब अर्नाळा इथून पलटवार करेल, परंतु शाबीर नाही मानणार. मागील 3 मॅचचा ग्राफ जर बघितला तर इच्छाशक्तीचा एव्हरी प्लेयर विजयामध्ये कॉन्ट्रीब्यूट करताना दिसतोय आणि त्यांचा ते डिफेन्समध्ये असलेला अचूकपणा त्यांची ताकद होऊन राहिली आहे. म्हणूनच 1-21 असा 20चा फासला आपल्याला बघायला मिळतोय. आणि मोरया क्लब अर्नाळासाठी प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये तो सिनियर चेहरा नाही आहे, एक्सपिरियन्स प्लेअर नाही आहे. प्रसाद जरूर त्यांच्या संघातील एक भाग आहे, परंतु जो एक्सपिरियन्स चेहरा संघाच्या मागे असतो त्याचा वाटा खूप मोठा असतो आणि त्याला म्हणतात प्रशिक्षक. प्रशिक्षकाचा खेळ या कबड्डीमध्ये आणि तेव्हा त्याचा जो काही रोल असतो तो खूप मोठा असतो. जे मार्गदर्शन हे गरजेचं असतं. त्या मार्गदर्शनाखालीच खेळाडू आणि बाकी सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि 1-21 गुणांची लीड बढत घेऊन इच्छाशक्ती संघ पुन्हा एकदा तो टचचा प्रयत्न सक्सेस. हा रेडर ज्याने वसई तालुक्याला फायनल टीम विजयी आपल्या पालघर जिल्हा निवड चाचणीमध्ये करण्याचं योगदान सिंहाचा वाटा दिला होता. विकी आलाय कोथरूड पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि ते चढाईसाठी आलं आणि त्यांनी डावीकडून उजवीकडे चढाई करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये 2 अटॅम्प्ट. चोर पकडण्याचं कौशल्य पोलिसांकडे असतं. बघूया इथे कुठलं कौशल्य म्हणजे खेळाडू पकडण्याचं कौशल्य त्यांना जमतंय का. योगेश राठोड सारख्या प्लेअरला पकडणं, योगी राठोड सारख्या प्लेअरला पकडणं त्यांना जमतंय का बघूया. आणि कॉम्बिनेशन टॅकल, क्या बात है, बॅक शूट, पाठीमागे लक्ष नसतं नाही. आणि अशा प्रकारे तुम्हाला ऍडव्हान्स जायचं. इतका मोठा फासला आल्यानंतर तुम्हाला आता रिस्क घ्यावी लागणार आहे आणि अशा प्रकारचे रिस्क घेतल्यानंतरच तुम्ही मॅचमध्ये परत येऊ शकता. मोरया क्लब अर्नाळा पलटवार करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. बघूया या सामन्याबद्दल परत येते. 6चा डिफेन्स आणि 6च्या डिफेन्समध्ये हार्दिक चढाईसाठी आलाय, ज्या हार्दिकवरती खूप मोठी मदार आहे. मोरया क्लब अर्नाळ्याला कमबॅक करण्यासाठी खास ओळखलं जातं. सुरक्षा चषक जिथे झालं होतं बुखिवरे येथे मोरया क्लब अर्नाळ्याने खूप मोठी गुणांची बढत जी कमी करून तिकडे विजय प्राप्त केला होता आणि खूप चांगल्या पद्धतीचं खेळाचं प्रदर्शन केलं होतं. बघूया तोच खेळ इथे दाखवू शकतात का, तो खेळ आठवू शकतात का आणि तो खेळ आठवून पुन्हा या खेळामध्ये कमबॅक करू शकतात का. आणि हँडटचचा प्रयत्न अँड सक्सेस. मोरया क्लब अर्नाळ्याला कमबॅक आठवतोय, अर्नाळा क्लबला सुरक्षा चषकातून कमबॅक आठवतोय आणि दुसऱ्या बाजूला खूप दिवसानंतर जेडी आणि तात्या खेळताना आम्ही बघितले होते, तो सुद्धा खेळाला सुरक्षा चषकामध्ये खूप दिवसानंतर खेळावं असं वाटलं होतं आणि ती श्रीरामसाठी खूप मोठी गरज होती. 7च्या डिफेन्स मध्ये अखेरकार अजयला सूर गवसलाय. राज सिंग याला केलंय शिकार. रेड पॉइंट आणि झटापटीमध्ये मिळाला. डाव्या कोपऱ्यावरती येस 3 पॉइंट मिळाले. कॉन्फिडन्स बळावतो. एवढ्या बाहेर मी मगाशी सांगितलं होतं रद्दीची पोझिशन ही जर मगाशीच सांगितलं होतं बरं की रब्बीची पोझिशन ही रेडर आतमधल्या साईडला झुकला असेल त्या टायमाला ट्राय करावी. प्लेयर जर बाहेर असेल आणि योगी राठोड तशा उंच प्लेअरला जर तुम्ही बाहेर हाय होल्ड किंवा रब्बी मारण्याचा प्रयत्न करत असेल तर तो
नक्कीच होईल. हार्दिक मेहर याला टॅकल करत असताना अँकल होल्ड केला गेला आणि त्यानंतर डाव्या मध्यरक्षकाने आपला मध्यरक्षकाचा ताफा घेऊन जो काही डॅश करण्यासाठी गेले होते. साहिल शांत खेळाडू आपल्या खेळाचं कौशल्य नेहमीच दाखवत असतो आणि कधी कुठल्याही पंचांशी किंवा कुठल्याही प्लेयरशी खेळाडूशी कधी आर्ग्युमेंट नसते त्याची. आणि हँड टच, क्या बात आहे. हँड टच म्हणजे स्वतःच्या उंचीचा पुरेपूर वापर कसा करावा. जरी हे गुण असावे. जसं जसं तुम्ही तालुका स्तरावरून जिल्हा स्तरावरती खेळा, जिल्हा स्तरावर राज्य स्तरावरती खेळण्यासाठी जाता, त्यावेळेला तुमच्याकडे या स्किल असणं गरजेचं, हे गुण असणं गरजेचं. मगाशीच मी सांगितलं मल्टी टास्किंग, मल्टी टॅलेंटेड असणं गरजेचं आहे. कारण जसा जसा आपला खेळाचा तर किंवा आपण जशा जशा वरच्या लेवलला जात जातो तसे तसे प्लेयरही वेगळे असतात, अनोळखी असतात आणि त्याच्या स्ट्रॅटजी सुद्धा वेगळ्या असतात. तिथे नेहमीच्या स्ट्रॅटजी चालत नाही, तिथे वेगळं काहीतरी करणं गरजेचं असते. थोडीशी दुखापत झालेली दिसते आपल्या मोरिया क्लब अर्नाळ्याच्या एका खेळाडूला. अँकल ट्विस्ट झाल्याचं वाटतंय. ऑफिशियल टाइम आउट घेऊन, मेडिकल टाइम आउट घेऊन लगेचच आपण आता याच्यामध्ये जसं फिटनेसचा मागाची उल्लेख केला होता, परंतु सध्याची गरमी बघता शरीरातून पाणी खूप मोठ्या प्रमाणात बाहेर निघून जातं आणि असं असताना तुम्ही स्वतःने तुमच्या अंगामधील क्षाराचं प्रमाण कमी होणार नाही किंवा तुम्ही डिहायड्रेट होणार नाही, पाण्याचं प्रमाण कमी होणार नाही, याची काळजी स्वतःला घेणं गरजेचे आहे. आणि इतके एज्युकेटेड तुम्ही असणं गरजेचं आहे ह्याच्या बाबतीत, असं मला वाटतं ॲज अ प्लेयर. खेळाडूने राहायलाच पाहिजे. कारण खेळाडूला कुठल्या फ्रूट्स किंवा कुठल्या अन्नातून हा पाण्याचा साठा पुरवला जाईल शरीराला. कारण प्रत्येकाला पाणीच मिळेल असं नाही. तर त्या गोष्टी कुठल्या खाल्या पाहिजे ज्याच्यामध्ये पाण्याची कमतरता शरीरामध्ये होणार नाही, हे खेळाडूला माहिती असणं गरजेचं आहे. 27-27-3 अशी गुणतालिका असताना यश निंबाळकर 3च्या डिफेन्समध्ये आलाय. निंबाळकरने केलेला कमबॅक, हो 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 हो, आणि पुन्हा एकदा पाय ट्विस्ट होण्याची इथे कहाणी पुन्हा एकदा दिसून आली होती. 3च्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल करण्याची संधी आहे. इथून जर मोरिया क्लब अन्नाळ्याने जोपर्यंत फर्स्ट हाफ टाइम होत नाही तोपर्यंत जर का ऑल आउट दिला जेडी तर पलटवार होऊ शकतो, नक्की होऊ शकतो. आणि जोपर्यंत तो फर्स्ट हाफपर्यंत म्हणजे हाफ टाईमपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत तुम्ही तो सकारात्मक विचार करणं सुद्धा गरजेचं आहे. स्वरूप चढायसाठी आलं, स्वरूपचा अनुभव, हो हो हो, साबिरने केलेला हा सक्सेसफुल अटॅक चवडा काढला, पॉवरफुल एकदम. जो सुटणं फार शक्यता कमी आहे ज्याच्याकडून असा अँकल होल्ड त्याला म्हटलं जातं आणि त्याच्यासाठी खास पॉइंट गिफ्ट देणं म्हणतात त्याला. आणि आता तो पॉईंट गिफ्ट देण्यामध्ये पर्याय तुम्हाला बोनस ट्राय करून मल्टी पॉईंट 3 मिळेल का ह्याची खबरदारी बाळगायची आहे. पण हाफ टाइम स्कोर 29-3, 29-29-3 असा हाफ टाइम स्कोर आहे. जागा नाहीये कुठला
मध्यंतरानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झालेला आहे आणि बोनसचा अटेम्प्ट केलेला आहे ऋग्वेद यांनी. स्कोर आहे 29-3 आणि प्लेयर चेंज झालेला आहे. ज्युनियर टाटा इन झालेला आहे. इच्छाशक्ती खेळामध्ये संघामध्ये बघूया आपल्या संघासाठी ऋग्वेद काय करतो. आणि ऋग्वेदने युक्तीचा वापर जरूर केला, कौतुक आहे. ट्राय चांगली केली होती पण सक्सेस झाली नाही. मला तो पायाचा होल्ड आवडला, जो होल्ड केला होता पण हात लावायला विसरला. अटेम्प्ट सक्सेस की अनसक्सेस त्याला महत्व नाही, केलं हे महत्वाचं. इथून पुढे कदाचित या कोणाला तो इम्प्रूव्ह करताना दिसेल. अफनान आलाय, महत्वाची कुठल्याही गोष्टीची. अफनानं इच्छाशक्तीसाठी या अंगामध्ये केलेला खेळ खूप चांगला राहिला. हो, खूप चांगला स्किल. खूप कमी वयामध्ये खूप लवकर वरच्या लेवलला येताना आपण या खेळाडूला बघतो. 1-2 वर्षापूर्वी तिकडे वाड्याला जे ज्युनियर सब ज्युनियरचे सामने झाले होते तेव्हा अदनान त्या संघामध्ये इन टीममध्ये होतं आणि चांगलं स्वतःच्या संघासाठी योगदान दिलं होतं. त्यावेळेला प्रशिक्षक मीच होतो आणि फायनल मारली होती वसई संघाने. जेडी मोर्याकला पारणाच्या अपयशाचं प्रमुख कारण म्हणजे आरिफचं न चाललं. हार्दिक आणि अजयला पॉईंट न लागले आणि या 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 साऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मोर्याकला पारणाला मोठ्या फासल्यामध्ये आणून ठेवताना दिसल्या. ज्युनियर तात्या आपल्या नवीन उपलब्धी इच्छाशक्तीची तात्यासारखा खेळ हा दाखवू शकतो. मगाशी कोणतरी म्हटलं तात्या मैदानात आलं, त्यानंतर म्हटलं 22 नंबर तात्या, आणि त्यावेळेला कळालं की नवीन इथं सबस्टिट्यूट घेण्यात आला. हा इच्छाशक्तीचा तात्या आपण म्हणूया. आणि गरजेचं होतं जेडी ज्या वेळेला चांगली पडत आहे त्यावेळेला काही खेळाडूंना प्लेयरला चान्स देणं गरजेचं. त्यांना एक्सपिरियन्स मिळावा खेळाची किंवा त्या स्पर्धेची एक वेगळी त्या लोकांना एक अनुभव मिळावा. हे खेळणं गरजेचं, करणं गरजेचं आहे. खूप छान आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयत्न हार्दिकने केलेले आहेत पण इच्छाशक्ती संघाचा तेवढा डिफेन्स मजबूत असल्यामुळे ऑफेन्स चालत नाहीये. हार्दिकचा प्रेम मंडळ कदाचित काही लोकांना माहित नाही पण प्रेम मंडळ स्टार्टिंगला एक रेडर म्हणूनच आला होता, नंतर त्याने डिफेन्स सांभाळला. थर्ड रेड डू ऑर डाय, करो या फिर मरो. तो टच करण्याचा प्रयत्न, टच केला ऋग्वेदने इथं प्रयत्न जरूर केला. हो हो, अति घाई आणि पॉइंट दिली. मगाशी आपण एक चर्चा केलेली सपोर्टिंग लीडर का कोणाष्टो कधी कोण चालेल. हा जो अटेम्प्ट होता साबीरवरती केला, ज्या साबीरने आतापर्यंत अनसक्सेसफुल टॅकल केलेले नाही आहे, जे पण इनिशिएट केलं ते सक्सेसफुल आणि त्याच्यावरती इथं टच पॉईंट घेत असताना एका गोट्याची कमाल केली आहे मोरेंद्र बदलासाठी. अफनान आलाय 5च्या डिफेन्समध्ये. आरिफ कोटमध्ये तैनात आहे. स्वरूप मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये. उजव्या कोपऱ्यामध्ये स्वतः ऋग्वेद आणि त्यानंतर हार्दिक आता चढाईसाठी जात असताना या हंगामामध्ये दुसऱ्यांदा हे दोन संघ फायनलमध्ये एकमेकांत समोर आणि एकमेकांत समोर असताना मागचं जर का या वर्षीचा बॅकशूट आणि बॅकशूटमध्ये दोन्ही बचावपटू एकाच वेळेला. या खेळात युक्तीच्या जोडीला ताकद ही तेवढी महत्वाची आहे. ताकद कमी असती तर कदाचित एस्केप झाला असता. हार्दिक 2 प्लेयर असे बॅकशूटला आले होते आणि क्या बात आहे, सिंगल बॅकशूट, सिंगल सोलो टॅकल. आरिफच्या खात्यामध्ये गुण आला सिंगल पॉईंट आणि स्वरूप आता चढाईसाठी येत असताना इच्छाशक्ती नाला सुपराच्या कोर्टमध्ये. डाव्या कोपऱ्यामध्ये नवीन उपलब्धी राज सिंग याला आपण बघतो इच्छाशक्तीकडे. लास्ट मिनिट्स सामना संपायला शेवटची 5 मिनिटं म्हणजे 10 रेड जास्तीत जास्त होऊ शकतात. 5 त्याच्यामध्ये 2 किंवा 1 किंवा 2 जास्तीत जास्त थर्ड रेड येऊ शकतात. अजूनपर्यंत थर्ड रेड जास्त आलेले नाही आहेत. आपण आपल्याला दिसलं असेल बरं. इथून मोर्यातल्या पात्राला आता 5 मिनिटांमध्ये काय करू शकतो आणि किंवा काय करू शकतो. 5 मिनिटांमध्ये इतका मोठा फासला कलेक्ट करणं जवळजवळ औपचारिकता वाटते. फॉर्मॅलिटी
शिल्लक राहिल्यासारखं वाटते. नरवाल सारख्या ऑल आउट रेड कराव्या लागतील. रेडमध्ये 8 पॉईंट गेले होते त्याने, बोनस 6. अशा 2-3 रेड झाल्यात तरच काहीतरी होऊ शकतं, अदरवाईज शक्य नाही. आणि प्लेअर चेंज पुन्हा एकदा करताना लता मॅडम बाकीच्या प्लेयरला पण अनुभव आणि चान्स देताना मगाशी आपण ज्या गोष्टीवरती चर्चा केली की बाकीच्या खेळाडूंना, उरलेल्या खेळाडूंना सुद्धा त्या स्पर्धेची एक अनुभव मिळाला हवा आणि एक संधी मिळायला हवी, ती देताना आपण समोर बघतोय. आणि यासारखे इम्प्लिमेंट तुम्हाला एक मजबूत संघबांधणी करण्यासाठी कामाला येत असतं. पाठीमागची पिढी तयार होणं गरजेचं आहे की असं बऱ्याच वेळेला होतं की आज तो प्लेअर नाही आहे, तो प्लेअर अवेलेबल नाही आहे या संघामध्ये, आपण या स्पर्धेला आपण नको टाकूया, असं बऱ्याच वेळेला होतं. ते होता कामा नाही, कारण पाठीमागचे जे बसलेले 5 प्लेयर असतात तेही तेवढ्याच तोडीचे असायला हवे. ते अशा पद्धतीने आपण तयार करू शकतो. जेडी म्हणजे तुमची जी काही लागवड आहे ती सब ज्युनियर पासून होते. सब ज्युनियर, ज्युनियर, त्यानंतर सिनियर, या पद्धतीने ज्यावेळेला तुम्ही तुमच्या संघाची मागणी करणार कॉम्बिनेशन टॅकल थोड़ा आना जरूरी था. सामना संपायला काही क्षण, काही मिनिटं बाकी आहेत आणि श्रीराम कबड्डी चषक 2025 पर्व दुसरे या स्पर्धेचा अंतिम सामना आणि काही मिनिट बाकी आहेत. थोड्या वेळातच आपल्याला समजेल आणि गुणफलक बघून आपल्याला समजलं असेल या पर्वाचा, दुसऱ्या पर्वाचा श्रीराम कबड्डी संघ चषक हे 2025 पर्व दुसऱ्याचा मानकरी, अंतिम सामन्याचा मानकरी, फायनलचा मानकरी कोण ठरलेला आहे हे आपल्याला गुणफलक बघूनच कळलं असेल. आणि रब्बी परफेक्ट अटेम्प्ट आणि परफेक्ट टायमिंगला जर ती रब्बी पडली तर सक्सेस होऊ शकते. आणि हार्दिक पुन्हा एकदा रेडवरती आपल्या संघासाठी बघूया काय करू इच्छितो, बघू एक तरी. आणि क्या बात आहे, येऊन थांबला, टॅकल परफेक्ट होता, टायमिंग परफेक्ट होतं, परंतु चेन सुटली आणि काय करावं हे त्या टायमाला कळलं नाही. यासाठीच अनुभवाची गरज असते, पण याच स्पर्धेनंतर, अशा स्पर्धेनंतर तुम्ही शिकत जाल आणि एक चांगले डिफेंडर म्हणून नंतर तयार व्हाल. चुकांमधनंच शिकणं गरजेचं आहे. जेटी दोन्ही संघाचे प्रयत्न करताना शेवटचा मिनिट आता शेवट, जी फायनलची मॅच आपल्याला आखायला होती अशी झाली नाही, परंतु दोन्ही संघाने इथपर्यंतचा केलेला प्रवास खरोखरच प्रशंसेस पात्र होता आणि त्याबद्दल खास कौतुक. या तरफचे याबद्दल कौतुक की त्यांच्या पाठीमागे खास असं डोकं देणारं किंवा खास असं प्रशिक्षण देणारं कोण नसताना ते या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यापर्यंत येऊन पोहोचतात, हे खरंच त्यांचं अभिनंदनास्पद आहे, त्यांचं वाखाणण्याजोग आहे की त्यांचा स्पर्धेचा प्रवास खूप छान आहे. आणि बघूया इच्छाशक्ती संघावरती ते ऑल आउटचा प्रयत्न सक्सेस करतायत का. प्रेम मंडल आतमध्ये जिवंत असताना, इन कोर्ट असताना, ते थोडं मुश्किल आहे कोर्टमध्ये असताना आणि ते सुद्धा इच्छाशक्तीसारख्या डिफेन्स. सामना संपलेला आहे आणि श्रीराम कबड्डी चषक 2025 पर्व दुसरे या प्रथम पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे, अंतिम विजयी संघाचा मानकरी ठरलेला आहे इच्छाशक्ती संघ नालासोपारा. आणि छान असं आपलं खेळाचं कौशल्य दाखवत या स्पर्धेचा एवढा प्रवास ज्यांनी केला तो अर्नाळा. संपूर्ण पंचांना सर्व